तुमच्याशी बोलावंसं तर वाटतंच आहे. कोरोनाने माणसं एकटी एकटी होत चालली आहेत आणि त्याच्यात आपलं आवडतं कोणीतरी नाहीचं झालं या जगातनं की आणखीनच सगळं अंधारून आल्यासारखं वाटतं. जयंत पवार हा इतका अकाली गेला. बरेच दिवस तो आजारी पण होता, परंतु माझ्या आयुष्यात जयंत पवार नावाचं एक पर्व आलं, एक माणूस आला. यासाठी मी स्वतःला फार भाग्यवान समजते, कारण मी ज्या प्रकृतीची नाटकं करू शकेन असं मला वाटत होतं. मी पुण्यात होते आणि मुंबईत जाऊन नाटक करायचं तर ते तितकंच महत्त्वाचं वाटलं तरच उठून जाऊन करायचं, असा माझा प्रवास NSD नंतर इकडे महाराष्ट्रामध्ये सुरू झाला होता. आणि अशा काळात आत्मकथासारखं अप्रतिम नाटक केल्यानंतर आता याच्यानंतर काय बरं चांगलं आपल्याकडे येईल असं जेव्हा मी विचार करत होते, त्यावेळेला एक दिवशी अचानक माझ्या पुण्याच्या या घरी नव्हे, तिथे आधी आम्ही राहत होतो, तिथे अचानक एक दिवशी दरवाजा उघडला तर राजीव नाईक आणि मंगेश कदम हे दोघं जण अचानक माझ्या घरी आलेले होते. तर मला म्हणजे असं एक सुखद धक्काच बसला की हे काय आहे, अचानक का आलेत. म्हणजे राजूला मी आधीपासून ओळखत होते आणि मग त्यांनी एक स्क्रिप्ट मला दिलं वाचायला आणि सांगितलं की ह्याच्यामध्ये तू काम करायचं आहे, तू वाच, तुला काय वाटतं ते सांग. आणि मग जयंत पवारविषयी त्या दिवशी पहिल्यांदा मला माहिती मिळाली. त्यावेळेला अजून नाटकाचं नावही ठरलेलं होतं. तर असं सगळं त्या नाटकाच्या तान्हुलेपणाचा पासूनचा प्रवास जयंतबरोबर केला आहे. यासाठी मी स्वतःला फार भाग्यवान समजते, कारण जयंत हे काय प्रकरण आहे हे नंतर हळूहळू मला समजत गेलं. आधी त्याचं स्क्रिप्ट वाचलं आणि मग त्याला भेटते. तर ते स्क्रिप्ट वाचल्यानंतरच त्यातला जो एक माणसाच्या नसानसामध्ये एक रियालिटी जाऊन बसलेली असते ना, जिला तू टाळू शकत नाही. आणि जर तो क्रिएटिव्ह असेल तर नाहीच नाही. तर असं काहीतरी माझ्या पुढे येऊन माझ्या पुढ्यामध्ये पडलंय असं मला जाणवत होतं. कारण त्यातला प्रत्येक शब्द आणि प्रत्येक सिच्युएशन इतकी खरी होती, त्यातली माणसं इतकी खरी होती, ते वातावरण मी स्वतः अनुभवलं नसलं तरी मला कळत होतं की हे किती खरं आहे आणि हे सगळं काय आहे. याच्यामुळे जगण्यातलं एक निर्मळ आनंद म्हणा किंवा एक सौख्य म्हणा, त्याच्यापासून किती कोसो दूर पडलेली साधारण जगत असतात, असं काहीतरी मनात येत गेलं. आणि हे आपल्या आसपास घडतंय याची तरी कल्पना होतीच अर्थातच. म्हणजे लहानपणापासून सामाजिकदृष्ट्या मी बऱ्यापैकी अवेअर होते. याचं कारण मग राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकामध्ये मी निळूभाऊ फुले आणि या मंडळींच्या बरोबर काम केलं होतं. पण मुंबईमधलं हे जे काही होतं, चाळ संस्कृती आणि कोकणातनं लोक मुंबईला येणार आणि मिळेल ते काम धंदा स्वीकारणार आणि कसे बसे जगणार, हे जे काही आयुष्य होतं ते मला फार तर ऐकूनच माहिती होतं. ते इतकं एकदम माझ्यावर येऊन आदळल्यासारखं झालं की मला जयंतविषयी खूप उत्सुकता त्यावेळेला निर्माण झाली. मग मी पण तरीसुद्धा नाटक म्हणून मला त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी जरा बारीकशा खटकत होत्या, पण बाकी त्यांनी फार मोठा भावनिक प्रभाव माझ्यावरती केला होता त्या स्क्रिप्टने. आणि मी म्हटलं की मला लेखकाला पण भेटावं असं वाटतंय. तर ते म्हणाले ऑफकोर्स, म्हणजे ते तर सगळं होणारच आहे, पण तुला नाही म्हणायची परवानगीच नाही आहे, हे तूच करायचं आहेस. म्हटलं ओके, पण आपण भेटूया आधी असं. तर मग मी परत मुंबईला गेले. त्यावेळेला मी जयंतला भेटले आणि नाही, अजून जयंतला भेटलेच नाही. मी या मुलांजवळच सांगितलं की मला काय वाटतंय, कारण की अजून मी त्याला प्रत्यक्ष भेटले नव्हते. तर मी म्हटलं की या नाटकामध्ये आधी एक नवरा होता त्या बाईचा, जी काम म्हणजे तिची मुलं, नवरा आणि त्याचं चाळीमध्ये राहणारं कुटुंब, आणि तो नवरा त्याला झालेला पॅरालिसिस आणि तो आपला कॉटवर पडलेला आहे. बाकी काही नाही. म्हणजे तिच्या सगळ्या कष्टामध्ये आणखीन हे होतं, जे असू पण शकतं. पण मला वाटलं की हे कुठेतरी आपण या नाटकातलं आणखीन काहीतरी इथलं जे काही जे सत्य आहे त्याच्यासाठी थोडंसं दरवाजाच्या बाहेर पडण्याची गरज आहे आपल्याला.
आणि त्या दृष्टीने आपण हे पात्र म्हणजे ह्याच्यामध्ये होत काय होतं की बघा किती बाईचे या हाल चालले, या पलीकडे काय होत होतं, किंवा हे कुटुंब किती हालाकीमध्ये काम करत आहे. तर त्याच्या पलीकडे हे सगळं जे मुंबईतलं चाळीचं वातावरण आहे ते येत होतं नाटकात पुष्कळ ठिकाणी, आणि शेवटी तर येतच होतं. परंतु मला असं वाटलं की या माणसाच्या इथे असण्याने आपण कुठेतरी काळाला असे थोडे मागे नेतोय की काय, आत्ता आत्ता या घडीला काय होतंय किंवा याच्यानंतर काय घडणार आहे, आज काय बाहेर घडतंय, याचे पण काही धागेदोरे आपल्याला नाटकात जर दिसावेसे वाटत असतील तर आपण काहीतरी याचा विचार केला पाहिजे, असं मी या मुलांच्या जवळ बोलले. आणि ते जयंतशी बोलले आणि जयंतला ते पटलं, कारण जयंत हा इतका विचारी माणूस होता, हे सगळं मला नंतर कळलं अर्थात. आणि इतकं म्हणजे काय म्हणायचं, आमचं सगळ्यांचंच भाग्य होतं. आणि जयंतसारखा इतका उमदा लेखक होता, तर त्यातनं वडील गेले आणि जावई आला आतमध्ये. जावई नव्हता तोपर्यंत नाटकामध्ये, आणि जावई आल्यामुळे नाटकामध्ये मिलचं वातावरण, मिलमध्ये गिरणी कामगार म्हणून काम करणारे ही कोकणात आलेली माणसं, हे सगळं एक जग त्या प्रोसिनियममध्ये आतमध्ये घुसलं. तर हे मला इतकं थोर वाटलं त्याचं, की मला नंतर माझी अर्थातच भेट झाली त्याच्याशी आणि त्यालाही पटलं माझं म्हणणं. आणि त्यांनी म्हणजे आता एक पूर्ण नाटक लिहिल्यावर खरं म्हणजे लेखक किती दमत असेल, आय कॅन इमॅजिन. मी कधी मध्ये मला एखादा लेख लिहायला लावला तर मी इतकी अशी फिरत असते. आणि हा माणूस पण तो त्या सगळ्या रियालिटीमध्ये इतका बुडलेला होता, आणि ते लहानपणापासून त्यांनी इतकं पाहिलेलं होतं, आणि ते व्यक्त करण्याची एक इतकी सुंदर नजर त्याला क्रिएटिव्ह मिळालेली होती की त्यांनी त्या नाटकाचं एक वेगळंच रूप नंतर आमच्या पुढे आणून उभं केलं. आणि ज्याच्यामध्ये मग जावई होता, आणि मग संप होता, मग जावई पुन्हा बेकार संप आहे तर आता पुन्हा पैसा येत नाही वगैरे, या ज्या सगळ्या काही रियालिटीज तिथल्या जगण्यातल्या आहेत त्या येत गेल्या. म्हणजे फक्त अधांतर या नाटकाचा एक अनुभव आणि जयंत पवार नावाचा माणूस, हे दोन मला कुठून तरी देणगीवत माझ्या आयुष्यात माझ्या पदरात येऊन पडले असं मला वाटतं. आणि जयंतचे मग इतर अनेक गोष्टी मी नंतर वाचायला लागल्या. म्हणजे मी पूर्वी त्याच्या आधी त्याची नाट्यपरीक्षणं वगैरे नाटकाची जी पेपर्समध्ये यायची ती वाचतच होते. कुठे त्याचा लेख अदरवाईज कुठे आला तर मी बघत होते. आणि त्याच्यामध्ये जी एक काय म्हणायचं ना, अगदी मातीला चिकटून असतात काही माणसं, असं जे असतं. आणखीन त्यांना सगळं आसपास काय चाललंय याच्यापेक्षा सुद्धा काय व्हायला नको आहे, काय अनाठाई होत आहे, काय वाया जात आहे याची जाणीव असणारं असं एक मन त्याला लाभलेलं होतं. आणि असा माणूस फार विरळ असतो, हे तर आपल्याला माहितीच आहे. म्हणजे लिखाणाची एक कलाच म्हणूया आपण, किंवा व्हॉट एव्हर कला असलेली लोक बरीच असू शकतात, परंतु आपल्या जगण्याशी थेट संबंध आणून पोचवणारं असं काहीतरी अनुभूती आपल्याला देणारा हा माणूस हा केवढा मोठा असला पाहिजे, त्याचं मन ही काय चीज आहे असं एक. आणि तरुण होता तो त्या काळात खूप, आत्ता गेला तेव्हा सुद्धा काही फार म्हातारा झाला नाही तो, आणि त्याच्या आधीच तो या जगातून गेलेला आहे. आपल्या सगळ्यांनाच त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना जितकं व्यक्ती म्हणून त्याच्याविषयी वाटतं की त्याचं जाणं फार अकाली झालं, तितकंच एक क्रिएटिव्ह लेखक म्हणून त्याचं जाणं फार अकाली झालं असं मला वाटतं. आणि एक खूप खूप अर्थाने तो व्यक्ती म्हणून सुद्धा, माणूस म्हणून सुद्धा खूप वेगळा होता. आपण काहीतरी फार मोठं केलंय असंही कधी त्याला वाटलं नाही. आणि त्यावेळची आमच्या मग हळूहळू मध्ये त्यांनी लिखाणाला वेळ घेतला. तो 7-8 महिने वेळ गेल्यानंतर आम्ही साधारण पहिल्यांदी माझ्याकडे स्क्रिप्ट आलं त्यानंतर जवळपास वर्षभराने आम्ही ॲक्च्युली रिहर्सलला सुरुवात केली. मंगेश करम त्याच्याबरोबर पहिल्यापासूनच होता आणि ते लहानपणापासून मला वाटतं मित्र आहे. तर मग आमच्या रिहर्सल्स सुरू झाल्या आणि एक एक कोण कुठलं काम करणार वगैरे हे सगळं ठरत होतं. आणि त्या काळामध्ये मग माणूस म्हणून तो कसा आहे,
जयंत हे मला जास्त कळत गेलं. एक तर तो खूप असा संकोची, कमी बोलणारा असा होता, पण त्याचं काहीतरी मनामध्ये चाललेलं असायचं. आणि त्याला मुंबईचं एकंदर व्यावसायिक नाटकाचं जग आपण बघितलं तर त्याच्यामध्ये जे कुणी लेखक मंडळी वगैरे असतात किंवा त्याच्यामध्ये कामं करणारी मंडळी असतात, त्यांना काहीतरी आम्ही इतर माणसांपेक्षा काहीतरी कुणीतरी वेगळे असं एक गृहीत तत्व असतं. तर तसं नव्हतं. ही सगळी साधी माणसं होती, रोज जगण्यासाठी झगडणारी माणसं होती आणि ती सगळे मिळून येऊन नाटक करत होती. मी त्यांच्यातलीच होते, कारण मी पुण्याहून मुंबईला जाऊन त्या रिहर्सल्स वगैरे पार पाडत होते. तर त्याच्यानंतर काय डेंजर वारा सुटलाय. आणखीनही त्याच्या काही एकांकिका वगैरे आहेत, सगळ्याची नावं मला आता आठवत नाहीत, परंतु त्यांनी जे काही त्याला जगण्याविषयी लक्षात आलं होतं, समजलं होतं, ते अतिशय पोटतिडकीनी लोकांसमोर मांडणं हे त्याचं जणू काही जगण्याचं एक ध्येय ठरवून ठेवलं होतं त्यांनी. आणि त्याच्या कथा सुद्धा फार अप्रतिम आहेत. अतुल पेठेंनी त्याच्या कथा वाचनाचे प्रयोग केलेले काही जणांनी पाहिले असतील. आणि शब्द या गोष्टीचा उपयोग आणि एखादी वेगळी परिस्थिती मांडण्यासाठी करायला लागणारी वातावरण निर्मिती जी नाटकातही लागते आणि कथांमध्ये पण लागते, ह्याची एक अंगभूत सामर्थ्य असावं लागतं. हे त्याच्यामध्ये अंगभूतच होतं. म्हणजे मग ते नाटकाचा प्रकार असो, कथालेखनाचा प्रकार असो, किंवा त्याचं इतर जे परीक्षणात्मक लिखाण आहे ते असो, या सगळ्यामध्ये एक नेमकेपणा, एक अतिशय मनापासून केलेली मांडणी, या गोष्टी सगळीकडे त्याच्या कॉमन होत्या. आणि जे काम करायचं ते त्याच्यामध्ये इतकं समरस होऊन करायचं. मग ते आणि त्याच्यामुळे पुष्कळ मला तर असं निश्चितपणे मी म्हणू शकते की महाराष्ट्र टाइम्समध्ये जोपर्यंत तो लिहित होता नाटकांवरती परीक्षणं, तोपर्यंत तरुण मुलांचे जे काही नवीन प्रयोग होत होते त्याच्याकडे कसं बघावं हे बघण्याची एक आधुनिक दृष्टी जयंतनी तिथे रुजवली असं मला वाटतं. आणि त्यानंतर म्हणजे मला एक आठवतंय, अमृता आणि संदेश या दोघांनी दोनच काहीतरी पात्र होती बहुतेक त्या नाटकात. संदेशने लिहिलं होतं ते नाटक. तर आता अशा प्रकारचं नाटक एक तर ते व्यावसायिक रंगभूमीवर करायचं, व्यावसायिकला नव्हतं केलं ते, पण म्हणजे तेवढ्या मोठ्या आवाक्यामध्ये करायचं, तर ते करण्यासाठी जी निकड निर्माण होते आतून, ते समजून घेणारा जर असेल ना समोरचा माणूस, तर मग ते नाटक आणि प्रयोग करण्याचा उपयोग होतो आणि जगणं आपलं कुठेतरी पुढे आणखीन गेलंय असं आपल्याला वाटू शकतं. कारण प्रयोग केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण जे काही झगमगीत चकमकीत आपल्यासमोर दाखवलं जात आहे त्याला आपण करमणूक होतच असते, त्यामुळे छान चाललंय असं म्हणू शकतो. परंतु एक नाटकासारख्या गोष्टीला की जी तुमचं जगणं प्रगल्भ करत असते, अशा गोष्टींमध्ये वेगवेगळे प्रयोग होण्यासाठी आणि ते बघण्यासाठी, त्याला तोलण्यासाठी जे मन लागतं आणि तशा प्रकारचं मन आणि तशा प्रकारची प्रतिभा जयंतला लाभलेली होती. आणि त्यामुळे मराठी नाटकाचं खूपच नुकसान झालं त्याच्या जाण्यामुळे असं मला म्हणावं असं वाटतं. आणि आमच्यासाठी पुन्हा आम्ही परत येते आधांतरकडे, कारण ते अनुभव इतके आहेत. आम्हाला रोज प्रत्येक वेळेला प्रश्न पडायचे की आत्ता इथपर्यंत आलो, आता पुढे काय. असं नाटक बसत गेलं तसंच त्याच्यामध्ये काही ॲडिशन्स होत ते परिपूर्णतेकडे चाललं होतं, तरी त्याला अजून नाव सापडलेलं नव्हतं वगैरे, असे बरेच अडचणीतून आम्ही पुढे जात होतो आणि शेवट सापडत नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे, आणि तो जयंतलाही सापडत नव्हता, आम्हाला कुणालाही सापडत नव्हता. आणि जयंतनी कुठेतरी माझी सिनियरिटी मान्य करून टाकली होती, त्यामुळे मला जरी काही सापडलं तरी ठीक आहे, कुणालाही सापडलं त्यांनी, म्हणजे मंगेशला म्हणा किंवा कुणाला. तर शेवट कसा होईल या नाटकाचा हे काही कळत नव्हतं, म्हणजे कुठल्या पॉइंटला आपण ते थांबवायचं. तर एक दिवशी आमचं आता सगळं नाटक बसलेलं होतं पूर्ण, आणि संगीत कुठे कुठे लागेल मागे बॅकग्राऊंडला
ते बघण्यासाठी अशोक पत्की येणार होते. आणि त्या दिवशी मंगेशचा दुसरा कुठल्या तरी नाटकाचा प्रयोग होता, म्हणून मंगेश म्हणला आता शेवटाला तुला काय वाटेल ते तू आज कर, पण त्यांना एकदा आपण पूर्ण दाखवून टाकूया, कारण त्यांना पूर्ण दाखवल्याशिवाय ते म्युझिकचा कसा विचार करू शकेल अशोक पत्की. तर मी म्हटलं ओके. आणि त्या दिवशी सकाळी मी झोपेतून उठले, म्हणजे रात्रभर डोक्यात हे सगळं चालूच होतं, आणि सकाळी डोळे उघडण्याच्या किंचित आधी, डोळे उघडण्याच्या आधी मला मीच दिसले की तिच्या हातात तो रक्तानी माखलेला शर्ट आहे मुलाचा, आणि त्या शर्टाकडे ती बघते, आणि तो शर्ट घेऊन असं 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 ती स्टेजवर पुढे 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 जाते आणि प्रेक्षकांच्या पुढे असं धरते. असा शेवट मला दिसला. तर मला वाटलं हा शेवट चांगला आहे. आणि कारण काय त्या ठिकाणी काही बोलण्यासारखंही नव्हतं, कुणाला कुरवाळत बसण्यासारखंही नव्हतं. ते इतकी विचित्र सिच्युएशन होती ती शेवटची. तर त्या दिवशी जयंत आला होता की नाही मला आठवत नाही, पण मी ते करून दाखवलं त्या दिवशी प्रयोगात. मी म्हटलं मला आत्ता वाटतंय तसं मी करणार, कारण मंगेशही असणार नव्हता. आणि मग मंगेश परत आला दुसऱ्या दिवशी, तेव्हा आम्ही रिहर्सल केली, आणि मंगेशला मी म्हटलं हे मला काल सुचलेलं मी अशोक पत्कीनं करून दाखवलेलं आहे. तर तो म्हटला हा हे ठीक वाटतंय वगैरे असं झालं. आणि ते आशयाच्या दृष्टीने ते ठीक वाटण्यासारखंच होतं. इतके म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये बुडालेलो होतो की आम्हाला मिटलेल्या डोळ्यांना सुद्धा ते सगळं दिसत होतं. आणि मला प्रत्येक लागेल त्या गोष्टीसाठी मदत करायची, कारण मी तर पुणेरी जरी नसले, मी सातारी असले तरी मी कोकणातली नव्हते, त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये तर कोकणी पण कसं आणावं यासाठी सुद्धा जयंतनी स्वतः खूप प्रयत्न केले. आमच्या नाटकामध्ये जो जावयाचं काम करायचा त्याची आई मुंबईत होती, तर एक दिवशी मला तिच्याकडे राहून तिचं बोलणं ऐकून यायचं मला सांगण्यात आलं, जयंतनी आणि मंगेशने सांगितलं. आणि मग मी एक दिवशी त्यांच्याकडे राहून आले ना, एकंदर कोकणी बाई कोकणातनं आलेली कशी बोलते बुवा, त्याचा थोडासा एक चांगला अंदाज मला आला. आणि माझी भूमिका परिपूर्ण व्हावी यासाठी सगळ्यांचंच एकमेकांना मदत करणं सुरू होतं. तर ही एक आठवण माझ्या खूप लक्षात राहिलेली आहे की जयंतला ही कल्पना सुचली की तू तिचं बोलणं ऐकून ये, म्हणजे मग तुला आम्हाला सारखं सांगत बसावं लागणार नाही की तू सातारी बोलतेस किंवा असं, कारण सातारी ग्रामीण भाषा ही वेगळी आहे, आणखीन कोकणातली भाषा ही वेगळी आहे. हे मला बुद्धीला कळत होतं, परंतु ते स्वतःला सवय नव्हती त्याची. तर तो एक मोठा फायदा मला त्या मैत्रीचा झाला. आणि आम्ही कुणीच एकमेकाला, म्हणजे तो लेखक आहे म्हणून त्याला काहीतरी लेखक आला बुवा, किंवा मी सिनियर आहे म्हणून ही आली बुवा, असं आमचं काही वातावरण होतं. आमचं इतकं छान अधांतरचं वातावरण होतं की कुणीही प्रत्येकाला मदत करायला उत्सुक असायचं सारखा. आणि एकंदर घरांमधून चाळीमध्ये जसं एक प्रेम असतं ना एकमेकांविषयी, भांडणही असतात कुठे कुठे, पण प्रेमही असतं, तर तसं काहीतरी वातावरण आमच्या सेटवर तयार व्हायला लागलं. आणि ह्या सगळ्या आठवणी जयंतमुळे माझ्या पदरात पडल्या. पुढे मग मी जयंतचं अनेक वेगवेगळे लिखाण वाचत राहिले. प्रत्येकाची हेडिंग्स मला आता आठवणार नाही, परंतु तो काय प्रतीचा लेखक आहे, काय प्रतीचा माणूस आहे याचे इतके अनुभव मी घेतले. अगदी शेवटी मला तो भेटला त्यावेळेला मी हमीद दलवाईंवर एक डॉक्युमेंटरी केली होती, त्याचा मुंबईमध्ये शो होता. तर आमच्या त्या डॉक्युमेंटरीचा, हमीद दलवाईंच्या डॉक्युमेंटरीचा पु ल देशपांडे सभागृहामध्ये शो होता. आणि नसीर पण आला होता, सगळेच आले होते, कारण नसीरचा तर त्याच्यात सहभाग पण होता. आणि अगदी सगळं संपल्यानंतर काही शेवटी पत्रकार मला काही प्रश्न विचारत होते, आणि तिकडून लांबून पळत पळत जयंत आला, आणि तो शेवटी कधीतरी येऊन बसला होता तो, आणि त्याला जाण्याची पण परत घाई होती. तर तो मला एवढंच सांगून गेला की मी शेवटचा थोडा भाग बघितला आहे, मला येता आलं नाही वेळच्या वेळी, आणि मी तुझ्याशी बोलीन आणि परत संपूर्ण बघेन, पण जेवढं मी बघितलं तेव्हा मला खूप आवडलं, सांगून पळत पळत निघून गेले. तसंच तू पळत पळत निघून गेलास का, असं मला तुला म्हणावं असं वाटतं जयंत. हे काही वेळ होतं का जाण्याचं? अर्थात आता हल्ली रोगराईबद्दल काही बोलू नये हेच बरं. दिवसेदिवस नवनवीन ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात त्याबरोबर आपल्यावर आभाळातून काय काय येऊन पडणार आहे.
आणि मानवी जीव किंवा कुठलाही जीव यांच्यासाठी यापुढे काय लोकांच्या पदरामध्ये काय बांधून ठेवलं ते सांगता येत नाही. पण तुझ्यासारखी माणसं जेव्हा जातात तेव्हा वाटतं की त्यांना त्यांचं ड्यू असतं तेवढं तरी मिळायला हवं होतं. म्हणजे कोणी काही अमरपट्टा घेऊन आलेलं तर नसतं, पण जेवढा होताच तो आमच्याबरोबर जो काळ काही आमच्याबरोबर तू घालवलास त्याच्यामध्ये तू आम्हाला खूप काही दिलेलं आहेस. आमच्या मनात कायम आहेस. अजून राहिला असतास तर त्याच्यासारखा आनंद नव्हता, पण तू आहेस. तुझे लोक वाचतील, त्याच्यातून स्फूर्ती घेतील आणि आणखीन काही नवीन आपल्याला बघायला मिळेल अशी मला या क्षणी इच्छा आणि आशा प्रकट करावीशी वाटते. थँक्यू. On the third, Jayant Pawar passed away. I got the news on radio. Um, it was All India Radio, and they were celebrating Amar Sheikh's Smriti Divas, and the RJ mentioned in passing of an important contemporary playwright, short story author, journalist. Um, and then the messages, etc., poured in. Through the past year, 18 to 20 months thereabouts, one has been in touch with Jayant, primarily for three reasons. One is his health. The second was the English translation of Adhantar by Maya Pandit, and Dhauli books in Bhubaneswar are publishing it, were going to publish it, and he was keen that in addition to Tendulkar Saab's preface, uh, plus a couple of other academic articles, if I could write a preface which outlines the labor movement in Mumbai and the working class history of the textile district. And the second thing that one was in touch with him was the third thing was the translation of his own works, with something which I have been grappling with. At that moment when we had a conversation, I think three stories had been translated into English, and I was to share the outcome of that with him so that he could give me a kind of a feedback. Um, that's not to be. The There are three hats that Jayant wore, as far as I was concerned, and I'll touch upon three of them as quickly as possible in the next few minutes. The first was that of a theatre critique. Initially, I think at the Lok Satta and then later Maharashtra Times. And again, for a lot of people in the arts and literary circles and what have you, especially in Western Maharashtra, uh, this is something quite enviable, because to be given half a page or more sometimes and to have your play discussed um, is extremely valuable. And I know many poets, authors, filmmakers, who were craving for that kind of attention or even that kind of criticism. And Jayant used to do that week after week in his columns, and of course other jottings. His reviews of my own plays have been very unflattering. I remember he had ripped apart Mahadev Bhai, and if I was to go by his review, I should have shut the play down in the first five shows. Thankfully, I didn't. He also had criticism, very valid, about Cotton 56 and Polyester 84. Being a child of Lal Bagh,
uh, having being in a way seen things from the ground up. For him, the ambition of a play like Cotton 56 Polyester 84 was, did not fall into his sensibility or his aesthetics about theatre. And we had a few conversations about this, and I raise this very importantly because um, in spite of this brutal criticism, I think there was a healthy respect and regard for each other's work and whatever one was trying to do. Um, I had, of course, very clearly told him that for me the play was born merely because of a visit to room number 56 in the Bombay High Court, where I saw the litigation battles which were going on, where the Girni Kamgar were represented by a bunch of very earnest, well-meaning lawyers, mostly on pro bono, whereas the mill owners were represented by the who's who. It was a battery of sort of legal luminaries, and never have I seen such an unequal battle. And and then subsequently, we have had discussions uh, because one of the things I think we agreed was both plays, or any play for that matter, um, we were trying to seek a kind of a solution, not necessarily um, utopian. And again, this is interesting because when I had seen Adhantar at Shivaji Mandir, the upper story, the balcony space was blocked off. This for non-Mumbaikars is, translates into two things. Shivaji Mandir being the god of the Mecca of Marathi theatre in a way. And the second thing was that it was the working class which, in a way, represented or constituted the sum total of the audience. And gradually, post the 1984 strike in Mumbai specifically, we found a gradual expelling of this audience from the theatre. So, two things happen. One is the expelling of the Kamgar from theatre, and the other is the sort of taboo of the working class in a Mumbai which was becoming more and more gentrified. Uh, of course, there were innumerable well meaning agencies and organizations which were fighting for this, and Jayant was equally aware. I remember at that time, and I'm going to dwell on this a little bit because I suspect somewhere what happened to Mumbai in the 80s and 90s, what Adhantar is talking about, is somewhere reflects what else is happening in these so-called 100 smart cities around the country. And one sees the same trajectories transpiring elsewhere. So you have to understand two things: that while Adhantar was taking place on stage, something far more dangerous, far more evil, and far more ominous was transpiring off stage. So when you read the play now or you watch it on YouTube or what have you, you have to realize that of course the lives of those people which Jayant has captured, the chawls, the politics, etc., is there, but there's something much more evil which is transpiring outside. And this is the future of city, the future of what happened with the mill land, and also what essentially transpired in the Mumbai metropolitan region. So this was done in the name of this word which was constituted in the late 80s 90s, which is called makeover. And through that, essentially the mill owners became real estate sharks and property developers. Um, so basically, the legality of it, and I'm going to just quickly rush through this to give you a sense, is in 1991, the Maharashtra government had addressed the issue by allowing sale and development of mill lands under certain conditions framed in the Development Control Regulations of Greater Bombay. This is known as DCR. And there was a specific act called the Section 58 of the DCR 91, and that mill lands were to be shared in more or less equal thirds between the MCGM, that is Mumbai Municipal Corporation of Greater Mumbai for civic amenities, Maharashtra Housing Area Development, that is MADA, for public housing,
and the owners for modernization and development of the mills. So this happened in 91, and I'm again stressing on this because I'm finding the same formula being used time and again. It's literally a cut and copy of this particular strategy in the hundreds of cities, which is also why a play like Adhantar, I feel, becomes timeless. So this happened in 91. Then, of course, a lot of activity both on ground and in various committees and meetings. Then this DCR gets amended, again a back of door kind of sleight of hand, which politicians and professional bureaucrats are very good at doing. And a provision is introduced, and that within the land provided by public housing, 50% would be set aside for textile workers, and an additional provision made for job opportunities for the Girni Kamgar family members, workers, etc. etc. And then in this amended DCR 2001, the land share of the mill owners increased several times beyond the original one third. And so there was a collusion where the government and mill owners came together, and the land share of the MCGM meant for creating open spaces and other facilities as well as MADA for public housing were reduced by more than 90%, often to nil, and which is why today we see the plight of the entire Girni Kamgar, and why and how they have been expelled from the city center, and who the city belongs to, etc. Innumerable committees were set up. Innumerable demands were made by very well-meaning people who thought they'd won the battle, and I suspect this is the lesson Giants play Adhantar shares with us. So I think the best way to probably remember his memory, in addition to doffing our hat to his talent and creative genius as a playwright, is when we are reading Adhantar to be vigilant about this, because what happened in Mumbai in the 80s and 90s is not a closed chapter. It's a chapter which is repeating and re-repeating itself in innumerable other cities. There are a couple of more Giants that one remembers. The other is Giant as a journalist, and here I recall his very fine interview with the death clerk at the Worli crematorium, which in my view is the finest piece of journalism that I had come across. Absolutely fabulous. It's almost like Kafka meets Vilas Sarang, and what happens. Marvelous. I had wanted to stage it as a play, but again I wanted to do it on my own terms. I discussed this with Jayant, and he also saw it as a theatre piece, but he looked at it as slightly differently. He saw it as slightly more realistic and rooted to the ground. I saw it as a sort of urban nightmare, an urban surreal nightmare, in fact, and what the manifestation of that. However, even though I could not stage the play, I used that particular interview. I got it translated, and I used that particular interview as exercise with a lot of architecture students with whom I used to workshop. So they would read this piece, and then a lot of them would actually visit the space. And again, like Adhantar, something interesting was transpiring, that the interview did not cease with the words that Jayant had put on paper, but it continued and grew multifold because they added their own observations about this. And if one thought while reading that piece that it cannot get worse than this, it just seemed to be, the situation seemed to be just getting more and more worse. The rot, the decay, the decadence, and the sheer ineptness and incapability of modern day bureaucracy to cope with whatever is happening, the horrors of it, the manifestation of which we saw in the last year during the COVID. The third giant which I would like to remember on this occasion is giant who lent his voice for every good cause. He fought a good battle. In these times, as most of us are aware, it's probably the toughest thing to do. He was always a call away, and which is saying a lot, because especially in Maharashtra, public intellectuals, artists, I know innumerable of them that I think they've blocked me from their phone book, etc. So Jayant was always available.
The last time we met was at the press club. He could not speak, but he had prepared a written text which was read out. There were others present as well, lawyers, advocates, Urmila Pawar was there, etc. This was in context to um, seeking certain relaxation for the BK16 prisoners, that is Bhima Koregaon 16. At that time they were 16, now they're 15. Stan Swamy, as you know, exited the planet. Plus, of course, Varavara Rao is out on health bail. Um, and the speech was read out, but in addition, Jayant appeared there in solidarity more than anything, and he made a point. He made a point that, and today, of course, in the context of the Jallianwala, we understand what he's trying to say. That the Jallianwala massacre, which transpired on the shoulder of the Rowlatt Act, and was essentially a mass protest about preventive detention, and that is what the battle was at that particular point of time. And even with BK16, what we are seeing is a draconian law like the UAPA, which is non-bailable offense. So Jayant was saying that we live in a country, and I think this he had sourced from his journalistic sources, that where there are about 50 authoritarian laws um, for preventive detention, which means that you can go to jail without being um, uh, without having committed a crime, and in some cases these crime your stay in jail was also non-bailable. And his point was, what kind of civilized society is this, where our whole sole aim of governance is incarceration of innocent citizens or anyone who dares to raise a voice. um, he was also someone who was gracious. One of the books that he lent me, and I'll remember this, is Nirala's autobiography. We exchanged books. I tried to share with him Latin American writers, Pedro Paramo, and so on, the greats. And in return, I would get these little gifts. This book is again important for two reasons, because it was published in 1930s thereabouts. It's an autobiography by Nirala. It's interesting because he talks of sitting on the bank of the Ganges in 1990 and watching corpses go by in the river, and simply because the poor cannot afford to, cremate. And as you know, we had the influenza, plus on the back of uh, the Dushkal, which had transpired in Uttar Pradesh, Bihar, etc. And as a result of which, worldwide, I think there were about 5 crore deaths. And in India alone, we saw 1.2 crore deaths. And Nirala sort of factors, or rather, chronicles that in this particular book. And that is, something that uh, Jayant had pointed out. The second thing is, of course, there is the non-cooperation movement, and it's interesting again that the only people who Nirala again chronicles is the Kamgar Kisan, who are saying Mahatma Gandhi ki jai, whereas on the other hand, you have the government servants, you have the zamindars, and of course you have the police, military state, who are either brutalizing this protest or mocking it. And again, Jayant's point was, when he shared this with me, that look how very little has changed in this great land of ours. Um, that's all I have to say. Zindabad to Jayant Pawar, and I hope both the translations, Maya Pandit's Adhantar in English and also his short stories, which are I think marvelous, will be available in English soon. I think that will be the best tribute we all could pay to him. Thank you. जयंत पवार यांचं नुकतंच झालेलं निधन ही महाराष्ट्रातल्याच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरच्या देखील रंगकर्मींना, नाट्यधर्मींना जीवाला अतिशय चटका लागावा असं वाटणारी घटना आहे. महाराष्ट्रामध्ये जयंत पवार यांचं निधन झालं आणि त्या
आधी अगदी काही दिवसच सतीश काळसेकर या थोर कवी तत्त्वचिंतकाचंही निधन झालं. मराठी साहित्य क्षेत्राच्या आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या दृष्टीनं या दोन्हीही घटना अतिशय दुःखद आहेत. जयंत पवार यांची मुसाफिरी आणि कारागिरी ही केवळ नाटकाच्या क्षेत्रात नव्हती. ते एक विख्यात नाट्यसमीक्षक होते, चिंतक होते. त्यांनी लिहिलेल्या कित्येक नाटकांच्या समीक्षांनी भल्या भल्यांनाही विचार करायला भाग पाडलं होतं. मराठी नाट्यव्यवहाराला दिशा देणारं असंच त्यांचं काम होतं असं म्हटलं पाहिजे. ज्या काळामध्ये जयंत पवार आपलं नाट्यलेखन करत होते, मला आठवतं की विजय तेंडुलकरांनी जयंत पवारांची त्यांची पहिली ओळख थिएटर अकॅडमीनं घेतलेल्या एका नाट्यलेखन शिबिरात झाल्याचं नमूद केलं आहे. जयंत पवार हे भिडस्त स्वभावाचे, अबोल, लाजाळू, फारसं पुढे येऊन काहीच न मांडणारे पण खूप विचार करणारे इतरांनी मांडलेल्या मुद्द्यांवरती, अशी त्यांची अनेक वैशिष्ट्य स्वभावाची तेंडुलकरांनी नोंदवली होती. आणि तेंडुलकरांच्या मनामध्ये कदाचित त्यावेळेला त्यांची प्रतिमा एक लाजरा बुजरा, नवा नाटककार, नवखा नाटककार अशीच झाली असावी असं त्या काळच्या त्यांच्या आठवणींवरनं दिसतं. मात्र काही काळातच त्यांनी लिहिलेलं अधांतर हे नाटक रंगभूमीवरती आलं आणि मराठी रंगभूमीच्या प्रवासाची दिशाच बदलून गेली. त्या काळामध्ये नाट्यलेखन करणारे सतीश आळेकर होते, गोपू देशपांडे होते, महेश एलकुंचवार होते. या तिघाही नाटककारांच्यापेक्षा एक वेगळी वाट जयंत पवारांनी आपल्या नाट्यलेखनामधून चोखाळलेली दिसून येते. त्यांच्या अधांतरची मी 2 भाषांतरं केली आणि एक भाषांतरकार म्हणून त्यांच्या नाटकाचा पैस किती व्यापक आणि किती सखोल आहे हे माझ्या लक्षात आलं. पहिलं भाषांतर तर अगदी नवख्या व्यक्तींनी करावं असंच होतं आणि मग माझ्या असं लक्षात आलं की नाही, हे बरोबर नाही. ते प्रसिद्धही झालं. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की ह्या व्यक्तिरेखा मुंबई या महानगरातल्या ज्या प्रकारचं आयुष्य जगतं आहे त्या आयुष्यामध्ये मुंबई हे देखील एक महत्त्वाचं पात्र आहे. अधांतर हे नाटक मला मराठी रंगभूमीवरचा एक मैलाचा दगड वाटतो. याचं कारण असं की कुटुंब व्यवस्थेच्या विघटनाचं हे नाटक त्याच वेळेला लिहित असलेल्या महेश एलकुंचवारांच्या नाट्यत्रिदयी त्यांची जी आहे त्याच्यामधलं पहिलं जे नाटक वाडाची रेबंदी त्याच्याशी काही प्रमाणात त्याच्यासारखं आहे असं मला वाटतं. पण तरीही गोपू देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे वाडा चिरेबंदी हे नाटक एका विनाशाच्या घटनेचा काळीज हलवणारा असा आघात नाही करत आपल्यावरती. मात्र अधांतर हे नाटक आपल्याला मुळापासून हलवून टाकतं. आपल्या कुटुंब व्यवस्थेबद्दलच्या, त्यातल्या वेगवेगळ्या भूमिकांबद्दलच्या आणि ह्या व्यवस्थेमध्ये मुंबईसारख्या महानगरामध्ये विशेषतः कामगारवर्गीय कुटुंबांमध्ये जो काही उत्पात तिथल्या राजकीय संघटनांनी, तिथल्या गुन्हेगारीकरणांनी घडवून आणला त्याचे एक अतिशय विदारक आणि विदीर्ण करणारं असं चित्रण आपल्याला दाखवते. हे नाटक घडतं 72 नंतरचा कामगार चळवळीचा जो क्रमाक्रमानं अंत होत गेला, उद्ध्वस्तीकरण होत गेलं, त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या एका धुरी कुटुंबाबद्दल. हे कुटुंब मुळातलं कोकणातून जसे अनेक चाकरमानी मुंबईला गेले तसंच हे कुटुंब आलं आणि त्यानंतर ह्या कुटुंबातल्या मुख्यतः आई ह्या व्यक्तिरेखेनं हे सगळं नाटक तोलून धरणारी आईच आहे. त्यातली जी भारतीय स्त्रीची मूर्तिमंत प्रतिमा आहे, एक सोशिक आहे, कर्मकांडांवरती खूप विश्वास ठेवणारी, अतिशय प्रेमळ, कर्तव्यदक्ष आणि तरीही मुलांच्या जुलमी अरेरावीला कंटाळलेली आणि तरीही सगळ्यांना, कितीही गुन्हेगार जरी मुलगा असला तरी त्याला पाठीशी घालणारी, पदराखाली घेणारी अशी आई.
जी कुठल्याही प्रकारच्या स्वप्नातली रोमॅन्टिक आई वाटत नाही. दारिद्र्याचे सगळे चटके झेलून देखील आपले पाय जमिनीमध्ये घट्ट रोवून उभी असणारी ही आई, हा मला असं वाटतं की मराठी रंगभूमीवरचा आई ह्या बद्दलचे जितके आदर्श आणि गौरवीकरण करणारी नाटकं आहेत त्यापेक्षा एक अतिशय वेगळा असा आयाम आपल्यासमोर प्रस्तुत करते. किंबहुना माणसांच्या पडझडीचं, व्यवस्थांच्या पडझडीचं, माणसांमधल्या आंतरिक संबंधांबद्दलचं आणि माणसाचं भावविश्व संपूर्णपणाने उद्ध्वस्त करणाऱ्या एका पाशवी आक्रमणाचं चित्र हे नाटक आपल्यासमोर घडवतं. हे नाटक मला ह्यासाठी महत्त्वाचं वाटतं की ते फक्त एका कुटुंबावरती, त्यांच्या विनाशावरती, त्यांच्या ट्रॅजेडीवरती लक्ष आपलं वेधून घेत नाही, तर त्याला कारणीभूत असणारे बाहेरचे जे घटक असतील, म्हणजे त्याच काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमांमधून कृष्णा देसाईंचा खून झाला, त्याच्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचं साटोलोटो झालं, याचं एक चित्रण आपल्याला विजय तेंडुलकरांच्या नाटकामध्ये दिसून येतं. घाशीराम कोतवाल उदाहरणार्थ ज्या पद्धतीने सत्तेचा व्यवहार ते समोर मांडतात. परंतु यामधून जयंत पवारांची एक साक्षेपी जीवनदृष्टी जी प्रगट होती ती पूर्वीच्या नाटकातल्या, म्हणजे उदाहरणार्थ तेंडुलकरांच्या नाटकामधल्या हिंस्र आणि पाशवी आणि माणसामधलं पाशवी एलिमेंट, सत्ता लोलुपत्व, हेच काही संपूर्ण अनुभवाचा कणा तोलून धरणारा आहे असं वाटणारा एक जो साक्षेप आहे, त्याला अतिशय पद्धतशीरपणाने आपल्याला प्रत्युत्तर हे अधांतरमधून मिळतं असं मला वाटतं. कारण या ठिकाणी माणसामध्ये एक हिंस्र जनावर जगतं आहे आणि त्याला सत्ता लोलुपत्व पाहिजे म्हणून जे जे काही इनोसंट आहे, जे जे काही उत्तम आहे, उदात्त आहे, सुंदर आहे, सत्य आहे, त्या सगळ्याचा चुथडा करून टाकावं अशी ही प्रक्रिया नाही. ही प्रक्रिया आहे, त्याच्या मागे सामाजिक राजकीय शक्ती कार्यरत आहेत आणि हिंस्रता हे त्याचं मूळ कारण नव्हे, तर माणसांमधले असलेले राजकीय सत्ता संबंध, व्यवस्था कंट्रोल करणारे, व्यवस्थेलाच आपल्या मुठीत धरून हवी तशी वाकवू पाहणारे आणि त्यापायी माणसांच्या आयुष्याचा धुरळा उडाला तरी चालेल पण त्याची पर्वा नसणारे, व्यवस्था उद्ध्वस्त करणारे आणि दुसरी व्यवस्था, पर्यायी व्यवस्था त्या जागी आणू पाहणारी, अशा काही संबंधांचं चित्रण अधांतर हे नाटक करतं. अधांतर हे नाटक माझ्यासारख्या भाषांतर कर्तीला एक अतिशय अवघड असं चॅलेंज होतं असं मला वाटतं. कारण त्या पात्रांच्या बरोबरच त्यातली मुंबई सजीव करणं, मुंबईची भाषा सजीव करणं, मुंबईची व्यक्तिरेखा सजीव करणं, तिचं व्यक्तिमत्व उभं करणं, हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे असं मला वाटतं. ते मी कितपत पेललं आहे हे मला माहिती नाही, वाचल्यानंतर लोक ठरवतील. जयंत पवारांना हे भाषांतर आवडलं होतं, दुसरं भाषांतर अधिक, असं त्यांनी मला लिहिलेल्या मेलमधून मला जाणवलं. हा जो राजकीय एक पट त्यांच्या साहित्यामधून प्रत्ययाला येतो, त्याची अनेक उदाहरणं आपल्याला त्यांच्या अन्य साहित्यकृतींमध्येही दिसतात. म्हणजे जीवनाचं प्रत्यक्ष चित्रण बघणं, करणं, जे काय घडतंय ते जसंच्या तसं रंगमंचावरती मांडणं, हे त्यांच्या नाटकांमध्ये प्रामुख्यानं दिसून येत नाही, कथाविश्वात तर नाहीच नाही. त्या कथाविश्वांमध्ये त्याचाही जो मागचा कणा आहे, ज्याची संदर्भ चौकट आहे, अतिशय सजीव अशी संदर्भ चौकट आहे, त्या संदर्भ चौकटीमध्ये राजकीय सत्ता संबंध, स्वार्थी राजकारणी, जमीन ह्या एकमेव जणू काही कमोडिटी असावी अशा पद्धतीनं तिची खरेदी विक्री करणारे आणि त्यामध्ये माणसांची गुलामासारखी, जनावरांसारखी फरफट करून त्यांना उद्ध्वस्त करणारे असे जे कोणी बिल्डर्स आहेत, शार्क्स आहेत, त्यांचं चित्रण ह्या व्यवस्थेमधून येतं. आणि मला अतिशय महत्त्वाची गोष्ट साहित्याच्या दृष्टिकोनातून अशी वाटते की याच्यामध्ये तुम्हाला निखळ वास्तववाद आढळत नाही. निखळ वास्तववादाबरोबरच त्याच्यामध्ये फॅन्टसी आहे, त्याच्यामध्ये एक व्हायलन्स आहे प्रचंड, जो व्हायलन्स मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तेंडुलकरांच्या व्हायलन्ससारखा येत नाही. व्हायलन्स हे अगदी वेगळं रूप आपल्याला जयंत पवारांच्या टेन्शनच्या स्वप्नात आली ट्रेन किंवा वरण भात लोणचा कोण नाही कोणचा ह्यासारखे कथासंग्रह आहेत त्याच्यामधून आपल्याला आढळून येतं.
अशा प्रकारचा व्हायलन्स जो केवळ अंगावर येत नाही तर तुमच्या मनात शिरतो, तुमच्या हृदयात शिरतो आणि तुमचं भावविश्व, तुमच्या समोरच्या जगाची सगळं काही आलबेल चाललेलं आहे अशी मध्यमवर्गाची जी समज आहे त्या समजाला उद्ध्वस्त करून तिच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवणारं असं हे वास्तव आपल्याला प्रतीत होतं. ते केवळ वास्तववादी पात्रांमधून नव्हे तर फॅन्टसी, हिंस्रता आणि वास्तववाद यांच्या विचित्र मिश्रणामधून एका विचित्र हा शब्द खरं म्हणजे बरोबर नाही, विचित्र अशा अर्थाने की ते सामान्य प्रकारचं चित्रण नव्हे जे आपल्याला रत्नाकर मतकरींमध्ये देखील आढळतं, पण तसं नाही. त्याच्यामधून वास्तवाकडे बघण्याचा एक नवा अतिशय भेदक असा नजरिया आपल्याला जयंत पवार उपलब्ध करून देतात आणि मग आपल्याला कळू लागतं की या माणसांनी केवळ मराठी रंगभूमीसाठीच नव्हे तर एकूणच साहित्य व्यवहाराला एक अतिशय वेगळं असं वळण दिलं आहे जे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांच्यानंतरचे कथाकार आणि आपल्याकडे अनेक चांगले कथाकार आजही उपलब्ध आहेत, अत्यंत उत्तमोत्तम कथा ते लिहित आहेत, परंतु जयंत पवारांनी जो एक मैलाचा टप्पा गाठलेला आहे, दगड गाठलेला आहे, मार्क केलेला आहे, तो ओलांडून पलीकडे जाणं किती जणांना शक्य आहे असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की जयंत पवारांच्या सर्व लेखनामध्ये एक मर्मभेदक अशी मानवी सजगता आहे, करुणा आहे, विलक्षण करुणा आहे. त्यांचं संपूर्ण साहित्य हे अशा प्रकारच्या जी आपल्याला गॉर्कीमध्ये आढळते, जी आपल्याला स्टाईनबेकमध्ये आढळते, अशा प्रकारची एक करुणा, एक विलक्षण उद्ध्वस्त होणाऱ्या माणसांना जणू काही ते कवेत घेऊन त्यांची सुखदुःख आपल्यासमोर उलगडून दाखवत आहेत असं आपल्याला वाटावं. इतकी करुणा ही त्यांच्या सगळ्या कथांमधून, साहित्य विश्वामधून गुंफली गेलेली आहे. आणि मला असं वाटतं की खऱ्या साहित्याचं, चांगल्या साहित्याचं लक्षण हेच असतं की करुणा हा ह्या साहित्याचा स्थायी भाव असतो. मग ते साहित्य हिंस्रतेबद्दल बोलेल, ते साहित्य राजकारणाबद्दल बोलेल, सत्ताकारणाबद्दल बोलेल, सामान्य माणसांच्या विलक्षण फरफटीबद्दल बोलेल, पण ही करुणा या सगळ्यांचा गोफ अतिशय सावधानतेनं आणि वेचकपणाने आपल्यासमोर प्रस्तुत करते. मला असं वाटतं की जयंत पवारांच्यासारखा सहृदय, इतका करुणा असलेला सर्वसामान्य माणसांच्या म्हणजे उद्ध्वस्त होती हे जन पाहवे ना डोळा अशी जी एक विलक्षण अशी करुणा आहे, मानवी विनाशाबद्दलची जी एक अपार सहानुभूती त्यांच्या हृदयात आहे आणि त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांचं दुःख जणू काही ते स्वतःच बोलून दाखवत आहेत त्यांच्या तोंडून असं वाटणं आहे, ज्याच्यामधून ते आपल्याला एका व्यापक समष्टीचा भाग व्हायला भाग पाडतात. आणि त्याबद्दल त्यांच्या साहित्याचं कितीही परिशीलन केलं, त्यांच्या नाटकांना कितीही वेळा आपण वेगवेगळ्या प्रकारे मंचित केलं, त्यांचं साहित्य किती वेगवेगळ्या प्रकारांनी वाचलं, त्यांच्या खूप कथा आहेत, साहित्य आहे, अगदी छोट्या छोट्या आहेत, अगदी मोठ्या मोठ्यासुद्धा आहेत. पण याच्यामधून आपल्याला मला असं वाटतं की नाट्यकर्मींनी आता हे चॅलेंज म्हणून घ्यायला पाहिजे की ह्या जयंत पवारांच्या वेगवेगळ्या कथांचं असेल किंवा त्यांच्या नाटकांचं असेल, त्याच्यातले वेगवेगळे एक्स्ट्रॅक्ट असतील, त्यांनी लिहिलेल्या समीक्षांमधले काही भाग असतील, यामधून प्रगट होणारं त्यांचं जे काही एक इंद्रधनुष्य असा शब्द मी वापरणार नाही, पण त्यांचं जे एक भेदक वास्तवाकडे पाहण्याचा त्यांचा जो लेखणीचा परिस्पर्श त्याला लाभला आहे, त्याचं दिग्दर्शन आपण सगळ्या नाट्यकर्मींनी आपल्या नाट्यव्यवहारामधून केलं पाहिजे असं मला वाटतं. प्रत्ययतर्फे आम्ही असा एक उपक्रम सादर करण्याचा संकल्प सोडतो आणि त्यांच्या स्मृतीला नाटककार म्हणून, कलाकार म्हणून आणि एक अत्यंत नितांत करुणामयी अंतःकरण असलेला असा एक सहृदय लेखक म्हणून त्यांच्या स्मृतीला आम्ही वंदन करतो आणि आमची आदरांजली अर्पण करतो.